नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. यंदाच्या श्रावणी सोमवार हा कित्येक वर्षानंतर आलेला अत्यंत दुर्मिळ आणि महाशुभ असा संयोग आहे. या नक्षत्राच्या आणि ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे या सोमवारी महादेवाची पूजा करणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड सुख, समृद्धी आणि ऐश्वर येणार आहे. परंतु 99% लोक मंदिरातून आल्यानंतर किंवा घरातील पूजेनंतर असे एक कार्य करतात, अशी एक चूक करतात की ज्यामुळे भगवान महादेवांची पूजा करून मिळवलेले पुण्य एका क्षणामध्ये घालवतात. ती चूक कोणती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पंचमी आणि पहिला सोमवार असा दुर्मिळ योग आहे जो तुमच्या कुंडलीतील गरिबी आणि दारिद्र्य कायमचे मिटवून टाकू शकतो. पण हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला महादेवाच्या मंदिरात शुभ मुहूर्तावर म्हणजेच सकाळी 6 ते 9 या अमृत वेळेत फक्त राहुकाळ सोडून जायचे आहे. राहुकाळ आहे 8 ते 9:30 पर्यंत किंवा संध्याकाळी 5 ते 7:30 पर्यंत या प्रदोष काळात जावे लागेल. शास्त्रानुसार या ठराविक आणि जागृत वेळेत जेव्हा तुम्ही शिवमंदिरात पाऊल टाकता तेव्हा मंदिरातील ब्रह्मांडीय ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते. या शुभ वेळेत महादेवाचे दर्शन घेतल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष, पैशाची चणचण आणि भांडणे एका झटक्यात नष्ट होतील आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा कायमचा वास राहील. तुमचे अडकलेले पैसे देखील परत मिळतील आणि व्यवसायात प्रचंड प्रगती होईल. म्हणूनच तुम्हाला शक्य झाल्यास या वेळेमध्ये जावे. शिव मंदिरामध्ये या श्रावणी सोमवारच्या व्रतात शिवमूठ, तांदूळ आणि दूध महादेवांच्या पिंडीवर तुम्हाला भक्तिभावाने अर्पण करायचे आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्र आणि चंद्र कुंडलीतील मजबूत होईल. शास्त्रानुसार हा नैवेद्य ही मूठ महादेवापर्यंत थेट पोचवण्यासाठी आणि त्यांनी तो आनंदाने स्वीकारण्यासाठी शिवमूठ वाहताना खालील मंत्र 3 वेळा मनोभावे म्हणावा. शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मूठ ईश्वरा देवा, मनातली इच्छा पूर्ण कर रे देवा, असे म्हणून महादेवांना मनातली इच्छा आपल्या सांगायची आहे. त्याचप्रमाणे विवाहित महिलांनी देखील कुटुंबाच्या प्रेमासाठी आणि आपल्या सौभाग्यासाठी हा मंत्र असा म्हणावा. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, नंदा जावा भ्रातारा, ना आवडतीची आवडती कर रे देवा. ज्यावेळी तुम्ही धान्याची मूठ शिवलिंगावर वाहताना हा मंत्र उच्चारता तेव्हा महादेव तुमची भक्ती आणि नैवेद्य तात्काळ स्वीकारतात. यामुळे घरातील अन्नपूर्णा माता प्रसन्न राहते, कुटुंबात प्रेम वाढते आणि आयुष्यात कधीही धान्याची व पैशाची कमतरता भासत नाही. प्रथम आपण अशी कोणती वस्तू जी या शुभवेळेत मंदिरातून घरी आणल्याने तुमचे नशीब पालटणार आहे, भगवान शंकराची कृपा लाभणार आहे. मनातील इच्छापूर्तीसाठी शिव मंदिरातून घरी आणायच्या शुभ कोणत्या वस्तू आहेत तर ऐका. शिवलिंगाला अर्पण केलेले जल, चरणामृत थोडेसे घरी घेऊन यावे. हे जल संपूर्ण घरात शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि माता लक्ष्मीचा वास राहतो. शिवशास्त्रानुसार शिवलिंगाला अर्पण केलेले जल अत्यंत पवित्र, चैतन्यमय आणि सकारात्मक ऊर्जेने समृद्ध असते. हे जल घरी आणून प्राशन केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच हे जल घरामध्ये शिंपडल्याने वास्तुदोष दूर होऊन सुख, समृद्धी आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते. आता नंबर 2,
शिवलिंगावरील अखंड तांदूळ म्हणजे अक्षता घरी आणाव्या. शिवपुराणानुसार शिवाला वाहिलेले अखंड तांदूळ घरी आणून तिजोरीत किंवा धान्याच्या डब्यात ठेवल्याने घरात अन्न आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो. अक्षत म्हणजे ज्याचा कधीही क्षय नाश होत नाही. हे तांदूळ घरात ठेवल्याने माता लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि आर्थिक स्थैर्यसुद्धा लाभते. हे तांदूळ घरात ठेवल्याने घरातील गरिबी दूर होते आणि अडलेली कामे मार्गी लागतात. मात्र शिवलिंगावर वाहिलेले काही अखंड न तुटलेले तांदूळ घरी आणावेत. यामुळे घरात अन्नपूर्णादेवी आणि लक्ष्मीची कृपा राहते. आता नंबर 3, भस्म म्हणजेच विभूती. शिवाला अर्पण केलेले भस्म घरात आणून ते कपाळाला लावावे किंवा घरात ठेवावे. यामुळे घरातील आजारपण आणि बाधा दोन्ही दूर होतात. ज्यामुळे पैशाचा अपव्यय थांबतो. किंवा तिथे पुजलेला एक रुद्राक्ष जर तुम्ही मंदिरातून मागून आणला आणि तो कपाटात किंवा तिजोरीच्या ठिकाणी लाल कपड्यात ठेवला तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. हे 100% हे नक्की. या पवित्र गोष्टी घरात आणल्याने घरातील वातावरण सात्विक बनते. परंतु ह्या वस्तू आणताना तुमचे मन भक्तीने श्रद्धेने भरलेले असावे. तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह राहाल तितकाच या योगाचा आणि वस्तूंचा दोन्हींचा प्रभाव तुमच्या घरावर अधिक सकारात्मक पडेल. चला तर मग या दुर्मिळ योगाचा फायदा घेऊन महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून कोणती चूक तुम्हाला अजिबात करायची नाही. मंदिरातून आल्यानंतर किंवा आपल्या घरातील देवपूजेनंतर हे सविस्तर जाणून घेऊया. बऱ्याच जणांना महादेवाच्या मंदिरातून दर्शन घेऊन आल्यावर किंवा घरातील देवपूजा केल्यानंतर किंवा इतर ठिकाणाहून मंदिरातून आल्यावर लगेच हात पाय धुतात. त्यामुळे मंदिरात शिवलिंगाच्या दर्शनाने शरीरात निर्माण होणाऱ्या किंवा शरीरात निर्माण झालेली सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा लगेच पाणी टाकल्याने जागीच नष्ट होते. मंदिरातील पवित्र भस्म, चरणामृत आणि महादेवांचा आशीर्वाद घरातील वातावरणात पसरण्यापूर्वीच पाण्यासोबत वाहून जातो. मंदिरातून आलेली पवित्र पावले घरात न पडल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत नाही आणि वास्तुदोष आपल्या घरामध्ये तसाच राहतो. शास्त्रानुसार मंदिरातील दिव्य ऊर्जा घरात न आणता बाहेरच धुवून टाकल्याने घरात सुख समृद्धी येत नाही आणि आर्थिक अडथळे निर्माण होतात. बघा, मंदिरातील शिवलिंगाच्या संपर्कात आल्यामुळे आपल्या शरीरात एक उच्च पातळीची सात्विक आणि दिव्य ऊर्जा निर्माण होते, जी लगेच पाणी टाकल्याने नष्ट होते. शास्त्रानुसार मंदिरातील पवित्र भस्म, चरणामृत आणि महादेवांचा आशीर्वाद आपल्या शरीरांच्या लहरीमध्ये काही काळ राहणे आवश्यक असते. मंदिरातून आणलेली ही सकारात्मक ऊर्जा आपल्या पावलांद्वारे थेट घरात प्रवेश करते आणि ती प्रवेश केल्यानंतर अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात. यामुळेच घरात प्रवेश केल्यानंतर काही काळ पवित्र ऊर्जा टिकून राहू द्यावी आणि थोड्या वेळानेच हात पाय धुवावेत, जेणेकरून घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो. म्हणूनच मंदिरातून आल्यावर किमान 10 ते 15 मिनिटे पाय धुवू नका. ती पवित्र पावले आधी तुमच्या घरात पडू द्या. महादेवाच्या मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर थेट आपल्याच घरी जावे. वाटेत कोणाच्याही घरी किंवा इतर ठिकाणी जाऊ नये, कारण मंदिरातून मिळालेली दिव्य आणि सात्विक ऊर्जा इतर ठिकाणी गेल्यास नष्ट होते असे शास्त्र सांगते आणि तिचा पूर्ण लाभ
आपल्या स्वतःच्या घराला मिळत नाही. म्हणून आपण स्वतःच्या घरीच यावे, जेणेकरून घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर येईल. त्याचबरोबर साक्षात महादेव देखील आपल्याबरोबर आपल्या पावलांनी घरात प्रवेश करतील. ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि शेअरसुद्धा नक्की करा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हर हर महादेव. भगवान शिव आणि माता लक्ष्मी यांच्या कृपाशीर्वादाने तुमच्या घरात नेहमी सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अखंड ऐश्वर्य नांदो. हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु. ओम नमः शिवाय. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.